कर्मेंद्रियाने ज्ञानेंद्रियाशी जोडून काम केलं तरच ते होतं. तसं शाहिरी मी नुसतंच म्हणायचो शाहिरी शाहिरी आणि आमची शाहिरी मोठी परंपरा आहे आणि आम्ही महान आहोत असं म्हणून चालणार. ही परंपरा पुढच्या पिढीला जर तुम्ही दिली तरच काहीतरी होईल. आणि व्यक्तिगत माझं म्हणणं असं आहे की गुरु शिष्य परंपरेनुसार हे ज्ञान दुसऱ्याला दिलं पाहिजे. आज युट्यूबला पाहिजे तेवढे पोवाडे, पण युट्यूबचा गुरु आपल्याला चालत नाही. 15 साली डिसेंबरला माझी बायपास झाली आणि 16 सालच्या उत्सवाला मला त्या डोलीतनं न्यावं लागलं. घेतलेली एक शपथ आहे गडावरची, जोपर्यंत आम्ही जिवंत असू तोपर्यंत फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंतीला येणार. जर आम्ही गडावर आलो नाही तर आम्हाला श्रद्धांजली व्हायची. परवानगी नाही ही गोष्ट वेगळी, पण पळवाटा पण शोधलेल्या नाही, कधीच नाही, वाटतच नाही असं पळवाट शोधावी म्हणून. घरच्यांनी देखील काही विरोध नाही केला की बायपास झालेली आणि कशाला जायचं. ते पण माझ्यासारखे वेड्यासारखे माझ्याबरोबर असतात. अँकरिंग असायचं ना त्याच्याकडे, तो बोलायचा, त्याची बोलायची. तेव्हापासूनची त्याची शब्दफेक मी ऐकलेली. अगदी लहान असेल, एक 4-5 वर्षांचा असेल तेव्हापासूनचा. आत्ताच त्याची काय प्रगती आहे? कलेतला कुठलाही प्रकार मी सोडला नाही की जो तो पोटात असताना ऐकवला नाही. मुलीचं लग्न झालेलं असल्यामुळे तिला आम्हाला खूप काही फोर्स करता येत नाही तू या क्षेत्रात. ती पण पोवाडे गाते. तुम्ही जेव्हा एकत्र बसता 3 जण तेव्हा नक्की चर्चा काय असतात? फक्त गाण्याच्या? नमस्कार, शमिका हुसगे या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या महाराष्ट्राला लाभलेली शाहिरी ही जुनी आणि समृद्ध परंपरा आहे. शाहीर हा लोककवी किंवा लोककलाकार असतो. समाजातले काही प्रश्न, घटना, इतिहासातील युगपुरुषांचे पराक्रम किंवा त्यांच्या जीवनगाथा अगदी प्रभावीपणे लोकांसमोर गाण्याच्या स्वरूपात मांडण्याची त्यांच्याकडे कला असते. असंच आपल्याकडे एक मुलखा वेगळं व्यक्तिमत्व आपण आमंत्रित केलेलं आहे आणि मला खूप आनंद आहे, अभिमान आहे ते आपल्याकडे आलेले आहेत. तुझं वंदितो शाहिरा आणि गरजली मराठी शाहिरी या 2 ग्रंथांचे रचनाकार, गेली 42 वर्ष सातत्यानं शाहिरी क्षेत्रात काम करणारे आचार्य शाहीर हेमंत राजे मावळे आपल्याकडे आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. शाहीर, तुमचं मनापासून, अगदी मनापासून हार्दिक स्वागत. धन्यवाद. नमस्कार. मराठी अस्मिता जपण्यासाठी तुम्ही जे काही कार्य करताय, जसं संत नामदेवांच्या 2 ओळी आहेत किंवा त्यांची रचना आहे, ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता, लक्ष द्या हो विणविते मराठी मी त्याची माता. म्हणजे साक्षात माऊलींची माता मराठी म्हटलेलं आहे. त्या मराठीच्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी तुम्ही कार्यरत आहात. काय त्याच्या मागची प्रेरणा आहे? मी 10वीची परीक्षा दिल्यानंतर या कलेमध्ये आलो खरं तर. आणि मग त्या कलेमध्ये गेल्यानंतर योगायोगानं 2 मोठ्या गुरूंची मला भेट झाली. कला क्षेत्रातले, शाहिरी क्षेत्रातले गुरु कैलासवासी शाहीरत्न किसनराव वेंगे आणि दुसरे सामाजिक क्षेत्रातले ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी. अशा 2 गुरूंची भेट झाली आणि त्यांनी जीवनाकडे बघण्याचा एक चांगली दिशा दिली. असं म्हणता येईल की मला एक त्यांनी मार्ग आखून दिला. त्या मार्गावर तू चाललास तर काहीतरी होईल. आवर्जून ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशींचा उल्लेख करेन मी. त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, आम्ही ज्यावेळी शाहीर इंग्यांची 61 केली त्यावेळी एक संस्था स्थापन केली, शाहिरी लोककला प्रबोधिनी म्हणून. तर त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं, तू जर काम करणार असेल तर मी संस्था स्थापन करतो, तू जर करणार नशील काम तर मी हे करणार नाही. आणि एक लक्षात घे, 1 मॅन 1 मिशन, एक जीवन आणि त्या जीवनासाठी एकच कुठला तरी विषय, या पद्धतीने काम करायचं. एकदाच माणसाला जन्म मिळतो. बरोबर आहे. त्यामुळे त्या मिळालेल्या जन्मामध्ये एक विषय घेऊन जर तू काम केलंस तर तुला काहीतरी लाभेल, असं त्यांचं कायम आग्रह होता. म्हणजे मी चुकून कधीतरी महानगरपालिकेत गेलेलो, त्यांच्या कानावर आले तरी ते माझे कान उघडणी करायचे. घरच्या कामासाठी जरी गेलो असलो तरी ते तुझं क्षेत्र नाही, त्या प्रांतात तू जायचं नाही, असं कुठल्याही अन्य क्षेत्रात जाऊ दिलं नाही. आणि मला शाहिरीवर ठेवलं. आणि त्यामुळे असं झालं की एखाद्या विषयावर ज्यावेळी आपण सातत्यानं तेच काम करतो त्यावेळी खऱ्या अर्थानं तुमची तपश्चर्या घडते. बरोबर आहे. आणि ही तपश्चर्या घडण्यासाठी काहीतरी सातत्य असावं लागतं आणि ते सातत्य माझ्या कलेच्या माध्यमातून राहिलं. त्यामुळे खऱ्या अर्थानं
आज जे काही नावलौकिक मिळाला, काही जे काही आहे ते त्याच्यामुळे झालं. तुमच्याकडे पाहून मला 2 ओळी आठवतात. आपण म्हणतो नेहमी, जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. म्हणजे नुसतं तुम्ही मराठीची अस्मिता जपण्यासाठी कार्य नाही करत आहे, तर तुम्ही तसा पेहरावही आहे. शाहिरी तुमच्याकडे पाहून कळतं, शाहिरीचा मान कळतो, एक रुबाब कळतो. ह्या पगडीच्या मागचं काय कारण आहे? खरं तर एक तर परंपरा म्हणून आहेच आहे, पण त्याच्या मागचं आणखीन एक कारण असं की पुण्यामध्ये हेल्मेटची सक्ती झाली आणि हेल्मेटची सक्ती झाल्यानंतर आम्ही आंदोलन केली. पहिल्या आंदोलनाला तर मी दिवसभर विदूषकाची टोपी डोक्यावर घालून विदूषकाचा पोशाख करून मी एका बँकेचं कलेक्शन करत होतो, पुणे पीपल्स बँकेचं. तर तो पोशाख करून मी दिवसभर फिरलो आणि बोर्ड लावला होता, हेल्मेट सक्ती हा शासनाचा विदूषकी निर्णय आहे असं म्हणून. आणि त्या पद्धतीने आम्ही विरोध केला. अनेक लोकांनी आम्ही मोर्चा काढला, सगळं केलं. त्यावेळी ती थांबली. परत एकदा तो आदेश निघाला. मग तो आदेश निघाल्यानंतर मी असं स्वीकारलं की सविनय कायदेभंग. मग माझ्या परंपरेत काय आहे, तर माझ्या परंपरेत पगडी म्हणजे माझा जो पहिला शाहीर आहे, आद्य शाहीर आम्ही म्हणून ओळखतो, असा आमचा अज्ञानदास जो आहे, शाहीर अज्ञानदास, त्याच्या डोक्यावर पगडी. तो स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लढलेला मावळा आहे. त्यामुळे त्याच्या डोक्यावर पगडी. त्यामुळे मी म्हटलं मग आपल्याला दुसरं काय चालू शकतं, तर पगडी. मग माझं म्हणणं की मी पगडी घातलेली आहे, तुम्ही कायदेशीर कारवाई करा, मग नंतर बघू. आणि एक आउट ऑफ द वे क्वेश्चन, की का तुम्हाला वाटत होतं की हेल्मेट ही सक्ती चुकीची आहे? एका बँकेचं कलेक्शन करत होतो, पोटा पाण्याला तर काहीतरी पाहिजे. तर मला सारखं 5-5 मिनिटाला कुठेतरी थांबायचंय, गिरायकाकडनं मला पैसे घ्यायचे. बरोबर. आणि मग अशा वेळी असा प्रश्न पडायचा की काय करावं. प्रत्येक वेळी ती हेल्मेट काढा, ती अडकवा, हे मला थोडं अडचणीच होतं. हा, सलग मला प्रवास करायचा आहे, महामार्ग आहे, तर त्याला मी हेल्मेट घालेलच. बरोबर. सिटीमध्ये त्याचा उपयोग. पण सिटीमध्ये मी शाहीर नंतर आहे, त्याच्या अगोदर मी कार्यकर्ता आहे गणेशोत्सवातला. त्यामुळे मला ओळखणारे लोक कार्यकर्ता म्हणून ओळखणार आहेत. म्हणजे प्रत्येकाला कधीतरी भेटला तर एखादी तरी अडचण सांगायची असते, एखादी आनंदाची बातमी सांगायची असते, एखादं त्याचं दुःख सांगायचं असतं. मी जर हेल्मेट घालून फिरलो तर कोणाला दिसणार. त्यामुळे मग मी ठरवलं. आणि शेवटी कसं आहे की आजही आपल्याकडे पोशाखाला किंमत आहे. आणि खरंच आमच्या गुरुजींचं ते तत्व होतं की माणसाला राहताना कसं छान राहावं. बरं, माझं रूप, माझं दिसणं जे आहे ते माझ्यावर नाही, आमच्या आई वडिलांच्या मुळे जे आहे रूप ते माझं आहे. बरोबर. त्याच्यात मी बदल करू शकत नाही. मी कुठल्या घरात जन्म घेणं हे माझ्या हातात नाही. पण मी जसा आहे त्यात चांगला दिसेल हे तर केलं पाहिजे ना. आज मी तिला रोज दिवसातनं एकदा तरी एखादा रिक्षावाला, एखादा कार चालवणारा, एखादी तरुण कॉलेजमध्ये जाणारी मुलगी, गृहिणी देखील नवऱ्याच्या बरोबर मागे बसलेले असतात, पण हळूच म्हणतात, बाबा कसले देखणे दिसता तुम्ही. म्हणजे त्यांना देखणे या शब्दाचा अर्थ छान दिसतं अशा अर्थ. मग ते महत्वाचं आहे ना. आणि आपल्याकडे बघितल्यानंतर माणसाला असं वाटलं पाहिजे, अरे वा क्या बात आहे. बरोबर. आपल्याकडे बघ काय उंगळेवाणा आहे, असं नाही होतं का. मग त्यामुळे मग मी ते स्वीकारलं आणि छान राहायचं ठरवलं. आता हे किती वर्ष तुम्ही डोक्यावर पगडी न चुकता घालता? म्हणजे किमान 10-15 वर्ष आली मी तसं फिरतोय. आता ही कंपल्सरी केलं मी माझ्यासाठी की आपण डोक्यावर पगडी घालायचीच, आणि स्वीकारले. मी तुमच्या इंट्रोच्या वेळेस बोलले, 2 ग्रंथ तुम्ही लिहिलेले आहेत, त्याबद्दल काय सांगा? पहिला जो लिहिला तो वंदी तो तुझं शाहीर म्हणून आहे. दैनिक प्रभात मध्ये त्यावेळी महाराष्ट्र शाहीर परिषदेचं पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. त्यावेळी आमच्या काही बातम्या द्यायला मी जायचो. माझं स्वतःच डीजे झालंय, म्हणजे जर्नलिझम डिप्लोमा झालाय पुणे विद्यापीठाचा. हे नवीन आहे. हा, आणि मी 2 वर्ष पत्रकारितेत देखील काम केलं. बर. हा, पण मग योगायोगानं असं आलं की मी माझ्या संस्थेच्या, आजही माझ्या संस्थेच्या, आता नाही देत, पण बातम्या लिखाणाचं काम मी करायचो. कारण मी शिकलो तर त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. बरोबर. आणि एकदा असंच दैनिक प्रभात मध्ये तिथले आमचे उपसंपादक होते माननीय अनिल शिंदे, त्यांना बातमी दिल्यानंतर ते मला म्हटले, इकडे
नाव काय तुमचं? नाव सांगितलं. ते म्हटले तुमचं बातमी कोण ड्राफ्ट करतो? म्हणलं मी करतो. छान करता म्हणले बातमी ड्राफ्ट. एक विषय विचारू? म्हणले तुम्ही शाहिरांचे अल्पचरित्र लिहाल का, हयात असलेल्या शाहिरांची? म्हणलं लिहिन की, मला काय अडचण आहे, माझ्या आवडीचा विषय आणि मला हा नक्की आवडणार. ते म्हणले मग एक काम करा, मला एक 4 लेख आणून द्या, त्याच्यामधले 2 इंट्रो म्हणून द्या, परिचयाचे त्या लेखमालेचा एक लेख मला चालवू. तुम्ही पोवाड्याच्या शाहिरांचा लिहा आणि आणखीन आमच्या एका सहकाऱ्यांना तमाशातल्या शाहिरांवर लिहायला सांगितलं. पण योगायोगानं आमच्या त्या मित्रांनी फक्त 2च लेख दिले. पुढे लेख देणं त्यांचं काही शक्य नाही, की त्यांची काही तांत्रिक अडचण असेल. आणि मग माझ्याकडे त्यांनी सांगितलं ते मी 4 लेख त्यांच्याकडे पोचलेलेच असायचे. आणि पहिले 4 लेख झाल्यानंतर परत त्यांनी मला विचारलं, म्हणले शाहीर तुम्ही इतकं छान कसं लिहू शकता, मला फक्त पॅरा द्यावा लागतो, त्याची खूण करावी लागते, एस सारखी खूण असते ती द्यावी लागते, तुम्ही लीड देता, सगळं काही करता कसं हे? म्हणलं सर पुणे विद्यापीठातनं रानडेमधनं मी जर्नलिझम केलं. आणि म्हटले अगोदर का नाही सांगितलं? म्हटलं काही विषय नाही झाला, सांगितलं नाही. ते म्हणले ठीक आहे, आता याच्यानंतर लेख तुम्ही मला नाही द्यायचा, डायरेक्ट DTPला देऊन टाकायचं. आणि मग तसं सुरू झालं. मी महाराष्ट्रातल्या 52 शाहिरांवर लिहिलं, त्यावेळी हयात असलेल्या. मग त्याच्यामध्ये कोण आहेत? शाहीर जंगम स्वामी म्हणून आहेत, की ते त्यावेळी जवळजवळ 90च्या पुढचे होते. शाहीर आत्माराम पाटील, हे दोघही जण संयुक्त महाराष्ट्र लढ्यातले अग्रणी शाहीर बरं का, दोघही जण. त्याच्यानंतर शाहीर साबळ्यांवर लिहिलं, पद्मश्री शाहीर साबळे. शाहीर विठ्ठल उमप्पांवर लिहिलं. शाहीर चंदू भरडकरवर लिहिलं, तो संयुक्त महाराष्ट्रात अमर शेखांच्या फडात होता. त्याच्यानंतर शाहीर जैनू चांदवर लिहिलं, तेही अमर शेखांच्या बरोबर त्यांच्या फडामध्ये होते. शाहीर वामनदादा कर्डकांवर लिहिलं. म्हणजे अशा अनेक दिग्गज आणि काही नबोदित अशा सगळ्या मंडळींवर त्या निमित्तानं लिहिता आलं. पण मग ते कुठलं तरी याच्यामध्ये असं पहिले तुमचं ग्रंथ आहे की त्याच्या QR कोड वरून आपण तो वाचू शकतो, ते काय कशी कल्पना सुचली? मूळ असं आलं की माझ्या गुरुजींची शाहीर इंग्यांची 25वी पुण्यतिथी होती. आणि मग 25वी पुण्यतिथी तर काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मग आम्ही ठरवून मी माझ्या 25 पोवाड्यांचं, पोवाडे किंवा शाहीर रचना असं म्हणू आपण, त्याचं एक पुस्तक आम्ही प्रकाशित केलं. माझा मुलगा जो आता शास्त्रीय संगीतातच काम करतो, सृजन सभा या नावाने, तर त्याची कल्पना अशी होती की आपण QR कोड देऊया. मग त्यातल्या ज्या प्रमुख चाली त्या सगळ्या पुस्तकातल्या त्या सगळ्या आम्ही रेकॉर्ड केल्या आणि त्या QR कोड मध्ये टाकल्या. मग जर तुम्ही तो स्कॅन केला तर तुम्हाला चाली मिळतं. म्हणजे माझं पुस्तक हातात घेतलं तर अरे हे 150 रुपये नुसतं बघितलं आणि गेलं वाय, असं नाही होणार. ज्याला त्याच्यात काही शिकायचंय, एखादा संगीत शिक्षक आहे, त्याला हार्मोनियम येते, तो ती चाल ऐकून मुलांना शिकवू शकतो. अरे वा, क्या बात. म्हणजे नुसतंच करून ठेवून दिलं. पूर्वीच्या आमच्याकडे अनेक शाहिरांच्या रचना आहेत, पण त्या घेतल्या आणि ठेवून दिल्या, असंच होतं. बरोबर आहे. त्यामुळे त्याचा उपयोग होईल असं मला अपेक्षित आहे. बऱ्याच ठिकाणावरून स्टुडंट येत असतात, विद्यार्थी तुम्ही घडवताय आणि विनामूल्य प्रशिक्षण देताय. म्हणजे काय, किती तळमळ आहे तुम्हाला की आजकालच्या पिढीने सुद्धा या परंपरेमध्ये किंवा ही परंपरा जिवंत ठेवावी? आणखीन काय तुमच्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? मूळ कसं आहे की मी नेहमी सांगतो की एखादा पदार्थ गोड आहे तर त्याची चव घेतल्याशिवाय कळत नाही. अगदी बरोबर. फुलाला सुगंध आहे, तो वास घेतल्याशिवाय कळत नाही. म्हणजे कर्मेंद्रियाने ज्ञानेंद्रियाशी जोडून काम केलं तरच ते होतं. तसं शाहिरी मी नुसतंच म्हणायचो शाहिरी शाहिरी आणि आमची शाहिरी मोठी परंपरा आहे आणि आम्ही महान आहोत असं म्हणून चालणार. ही परंपरा पुढच्या पिढीला जर तुम्ही दिली तरच काहीतरी होईल. आणि व्यक्तिगत माझं म्हणणं असं आहे की गुरु शिष्य परंपरेनुसार हे ज्ञान दुसऱ्याला दिलं पाहिजे. आणि म्हणतात ना, संगत आणि पंगत याशिवाय काही गोष्टींचे अनुभव आहेत. त्यामुळे आज युट्यूबला पाहिजे तेवढे पोवाडे, पण युट्यूबचा गुरु आपल्याला चालत नाही ना.
आपल्याला प्रत्यक्ष गुरु मिळाला हं. तर त्यातनं काही शिकता येतं. मी माझ्या गुरूंकडे 16 वर्ष समोर बसून शिकलो. 16 वर्ष मला शिकायला मिळतं. हे माझं नशीब आहे. मी त्यांच्या सावलीसारखं त्यांच्या मागे पुढे काय बसायचो. आणि आज मी जर गायला उभं राहिलो तर त्यांच्या पिढीतलं जर कोणी बघितलं तर म्हणतात, अरे गुरुजींसारखंच गातो तू. म्हणजे हे मला मिळालेली शाबासकी आहे. त्यामुळे ही सगळी परंपरा पुढे नेण्यासाठी माझ्यासारख्या मंडळींनी याच्यात परिश्रम घेतले पाहिजेत. ते जर घेतले गेले तर ही कला पुढच्या पिढीला जाईल, नाही तर पुढच्या पिढीला जाणार नाही. म्हणजे कर्मदरिद्री आम्हीच ना. बरोबर आहे. मी जर दिलं नाही तर जाणार आहे का? मिळणार नाही. अगदी बरोबर. आपल्याकडे काही पूर्वीच्या ग्रंथांची पद्धत अशी होती की ते ठराविक लोकांपर्यंतच जायचं, किंवा एक मौखिक परंपरा आपल्याकडे होती. म्हणजे रावण संहिता म्हणून एक ग्रंथ आहे, तो मी तुम्हाला तोंडी शिकवायचा आणि तुम्ही पुढच्याला तोंडी शिकवायचं असं होतं. बरोबर. पण ती परंपरेची थोड्या मर्यादा पडल्या काय. पण हे जर समजा आम्ही लिखित स्वरूपातही दिलं आणि आम्ही शिकवलं, या दोन्ही गोष्टी केल्या तर त्याचा परिणाम होईल आणि मुलं शिकतील ना. आणि एवढी चांगली परंपरा असताना नुसतं चांगलं चांगलं म्हणून चालणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही परिश्रम घेतले पाहिजेत. आणि माझ्यासारख्या जे शाहीर आहेत की जे स्वतःला थोडे वयाने मानाने मोठे समजतात, त्यांनी शिकवण्याचं काम केलं पाहिजे. 29 वर्ष मी विनामूल्य शिकवतो. 29 वर्ष. पूर्वी 14 एप्रिल ते 1 जून माझा मोठा वर्ग चालायचा. आता शाळाच 28 एप्रिल पर्यंत चालतात. त्यामुळे आता मागच्या वर्षीपासून 1 मे ते 1 जून असं आमचं वर्ग चालतो. मला एक नॉर्मल सामान्य माणसाला पडेल असा प्रश्न आहे की नॉर्मल गायकी आणि तुम्ही जे पोवाडे गाता, मग याच्यासाठी अशी वेगळी काय मेहनत घ्यावी लागते? आणि आणखीन एक प्रश्न की पोवाडे गाणाऱ्यांचा आवाज पहिल्यापासून दमदारच हवा का, तरच तुम्ही निवडता का यांनी पोवाडे गायचे? असं नाही म्हणता येणार. तुमचा आवाज कसा आहे शेवटी ती मुळातला आहे ना. बरोबर. त्याला आम्ही काही करू शकत नाही. अशक्य हे कुठलीच गोष्ट नाही. सगळ्या गोष्टी शक्य असतात. ते आपल्याला शक्य होण्यासाठी म्हणून प्रयत्न केले, मेहनत घेतली. मूळ आवाजाचा प्रश्न आहे. ज्याचा आवाज चांगला आहे तो आणखीन चांगलाच गाणार. बरोबर. म्हणजे आमच्याकडे देखील सगळेच जण सुरात आणि असं आम्हाला खूप काही अपेक्षित नाही. सरावानं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आमच्याकडे आवाजांच्या देखील वेगवेगळ्या धाटणी आहेत. म्हणजे आमच्या दीक्षित घराण्यातल्या शाहीर बापूराव बिभोत्यांचा आवाज हा कडक दमदार होता. तेच आमचे पद्मश्री शाहीर साबळ्यांचा गोड गळ्याचा आवाज. बरोबर. गोड गळ्याने त्यांनी जे गायलंय अप्रतिम आहे. ते सुद्धा मनाला भिडायचं. भिडतं ना ते. तुम्ही काय ताकदीत, शेवटी तिथे ताकद लावावी लागते. शब्दातलं जे वजन आहे ते जर तसं पडलं तरच उपयोग होणार, नाही तर उपयोग होणार नाही. आणि शिवाय त्याच्या मागच्या भावना, इमोशन्स पोचले असलंच पाहिजे ना. ते तुम्ही देऊ शकले पाहिजे ना. बरोबर. मूळ शाहिरीचं जे आहे ना त्याला सगळ्या कला यायला पाहिजेत. त्याला नाट्य यायला पाहिजे, नृत्य कळलं पाहिजे, अभिनय कळला पाहिजे, मुद्राभिनय कळला पाहिजे. सगळ्या गोष्टी त्याला समजल्या पाहिजेत ना. त्यांनी ते सादर करताना अगदी सहज छोट्या हालचालीतनं. माझ्या घराण्यामध्ये आमची घराणी आहेत. बरं, शाहिरीची पण घराणी आहेत. अशी किती घराणी आहेत? एक 4-5 घराणी नावच दिलीत, म्हणजे ज्यांचं अजूनही काम चालू आहे. म्हणजे आमच्या कोल्हापूरच्या शाहिरी पिराजीराव सरनाईक यांचं, त्यांची गाण्याची धाटणी, त्याच्यानुसार आम्ही ती घराणी मांडतो. मग दीक्षित म्हणून आमचं सगळ्यात मोठं घराणं आहे. बर. दीक्षित हे सांगलीचं घराणं. सांगली ही आमची शाहिरीची पंढरी. त्यामुळे तिथे दीक्षित घराणं जन्माला आलं. मग ते दीक्षित गुरुजी, नंतर विभूती असतील, देवानंद मळे असतील, त्याची पुढची पिढी असेल, अशी म्हणजे ही घराणी त्यांनी त्यांच्या गायकीच्या ढंगानुसार गाणं ठरवलं. बर. म्हणजे आमचे पांडुरंग दत्तात्रय खाडीलकर, पांद खाडीलकर म्हणून होते. त्यांची देखील एक कसं गायचं याची एक विशिष्ट ठेवण ठरलेली आहे. त्या ठेवणीवरनं कसं उभारायचं, वाद्य कशी वापरायची, ती किती वाजवायची, या सगळ्या ह्याच्यातनं मग आमची स्वतःची काही गणित ठरलेली आहेत. तसं माझ्या घराण्यामध्ये मूळ पुरुष माझे किसरूळ कोल्हापूरचे स्वर्गीय महादेव नारायण नानिवडेकर, त्याच्यानंतर माझे गुरुजी कैलासवासी शाहीरत्न किसनराव हिंगे, आणि नंतर मी, असं आमची घराण्याची परंपरा म्हणून मी कायम सांगतो. आणि आम्ही आमच्या परीनं हे घराणं डेव्हलप केलंय.
आणि मग ही संकल्पना मी सगळीकडे मांडली. आता सगळ्यांना ती मान्य झाली. हम्म. आता सगळीकडे ती स्वीकारली देखील गेली की ही घराणी म्हणजे घराणेशाही अशा अर्थाने नाही, हम्म. पण ती घराणी म्हणून कशी आहेत, त्यांचं गाणं कसं आहे, काय पद्धत आहे, काय नाही, अशा सगळ्या गोष्टी यातनं डेव्हलप झाल्या. आणि तुम्ही मगाशी म्हटल्यात गाण्याचा जो विषय आहे ते गाणं नुसतं गळ्यात असून उपयोग होत नाही. बरोबर. आमचं शाहिरीचं जे गाणं आहे ना ते नाभी दलापासून आहे, बेंबीच्या देठापासून येतं काय. त्यामुळे त्याचं जे एक वैशिष्ट्य आहे, तिथे एक चक्र आहे आपल्याकडे, तिथनं जो येणारा जो शब्द आहे तो शब्द प्रामाणिकच असतो, ओरिजिनल असतो. हा, तो तसाच लागेल तरच मजा असते. तेवढ्यासाठी तेवढी प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणाल हे तुम्हाला शिकवून काय येणार का, नाही, तुमचं स्वतःचा अभ्यास, अभ्यासाशिवाय ह्या गोष्टी शक्य होत नाही. आता नुसतंच कोणीतरी वरच्या वरतीच गाते आणि काही करत त्याला मजा नाहीये. तुम्ही साधना केल्याशिवाय तुमचं साध्य तुम्हाला मिळत नाही. बरोबर. मला जर काही साध्य करायचंय की माझ्या कलाक्षेत्रामध्ये मला स्वतःचा नावलौकिक मिळवायचा आहे तर तुम्ही साधना केली पाहिजे. आणि तुमची साधना तपश्चर्या हे तुमच्या सादरीकरणात कळत असते. बरोबर. तुम्ही ज्यावेळी सादरीकरण करता ते किती उथळ आहे, चवंग आहे, आणि याच्यावरनं तुमची गुणवत्ता कळत असते. बरोबर. त्यामुळे साधना ही केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी खरं तर खूप अवलोकन केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कानसे नसला पाहिजेत. उदाहरण देतो, माझे गुरुजी ज्यावेळी पुण्यामध्ये शाहीर साबळ्यांचा कार्यक्रम असेल त्यावेळी आवर्जून आम्हाला घेऊन जात की आज शाहीर साबळ्यांचा कार्यक्रम आहे. दगडूशेठला कार्यक्रम व्हायचे दत्त मंदिराच्या त्या दारात जिथे बाप्पा बसवते. मग आम्हाला समोर बसवायचे. अगोदर शाहीर साबळ्यांना आम्ही जाऊन भेटायचो, मग सांगायचे माझ्या मुलांना मी घेऊन आलो, आणि मग आम्ही समोर जाऊन बसायचो. म्हणजे शाहीर साबळे आणि शाहीर हिंगे हे समवयस्क समकालीन, पण तरीही शाहीर हिंगे आम्हाला जमिनीवर नेऊन बसवायचे, तेही बसायचे आणि आम्ही कार्यक्रम बघायचो. यातनं त्यांचा जो हेतू होता की तुम्ही ऐकलं पाहिजे. सगळ्या विचारांच्या मंडळींची त्यांचं जवळीक होती. शाहीर आत्माराम पाटलांचे काही मुद्द्यांवर त्यांचे तात्विक मतभेद होते, पण त्यांनी मला सांगितलेलं होतं की महाराष्ट्रातले जे मान्यवर शाहीर आहेत तुम्ही त्या गावात गेल्यानंतर त्या शाहिरांना जाऊन भेटायचं. त्यांचे माझे तात्विक मतभेद आहेत ते त्यांचे माझे, त्याच्याशी तुमचा संबंध नाही. तुम्ही त्यांच्याकडे जा, सांगा मी शाहीर हिंग्यांचा शिष्य आहे, ते तुम्हाला स्वीकारतील. आणि असंच झालं सगळीकडे. म्हणजे माझी आजही ख्याती जी आहे ते शाहीर हिंग्यांचा शिष्य म्हणून. म्हणजे अनेक वेळा 8 दिवसातनं एकदा तरी अनुभव असा येतो की मला शाहीर हिंगे म्हणून हाक मारली जाते. बर. कारण मी त्या संस्थेचं काम पाहतो. एकदा एक छान प्रसंग आहे की शनिवार वाड्यावर कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात सुधीर गाडगे निवेदन करत होते आणि ते बोलता बोलता ओघामध्ये म्हणून गेले की याच्यानंतर शाहीर हिंगे आपला पोवाडा सादर करणार आहे. आणि आमचं सगळं सादरीकरण झाल्यानंतर मागे येऊन कानाला हात लावून मला म्हणले, सॉरी या मावळे, ओघा ओघात ते निघून गेलं. म्हणजे असं अनेक वेळा झालं. म्हणजे सुधीर गाडगे निवेदनात चूक करतात असं कधीच होत नाही, असं कायमच आहे. पण त्यांचे म्हणजे हे किती लोकांच्या मनामध्ये ठसलेलं नाव आहे माझ्या गुरुजींचं. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे आजही मला 8 दिवसात एकदा तरी कोणीतरी मला हिंगे म्हणून हाक मारतात. ठीक आहे, कारण माझ्या खिशावरचं जे नाव आहे ते माझ्या संस्थेचं आहे, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी म्हणून. त्यामुळे मग त्याला मी काही करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे ते येतं, त्यामुळे मी तेही स्वीकारतो. माझ्या गुरुजींचं नाव हे माझंच आहे. बरोबर. शाहीर, तुम्हाला आचार्य म्हणून पदवी मिळाली, ती कशी मिळाली आणि किती वर्ष झाले त्याला? आता माझं प्रशिक्षण वर्ग चालला त्याला 29 वर्ष आता सुरू झालं. माझ्या शाहिरी प्रशिक्षणाला 25 वर्ष ज्या वर्षी पूर्ण झाली त्यावेळी माझ्या सगळ्या विद्यार्थी वर्गांनी एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आशीर्वचन देण्यासाठी म्हणून करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्या नृसिंह भारती आले ते. आणि
25 वर्ष सातत्यानं मी या विषयात शिकवतो आहे. आणि हे शिकवताना माझ्याकडे येणाऱ्या मुलांना मी विनामूल्य शिकवतो. बर. माझ्याकडे जर कोणी आलं तर हा हा तुम्ही मला बोलवलं तुमच्याकडे या शिकवायला तर मी नाही, मग मी व्यावसायिक बरोबर आहे. जे आहे ते मूल्य घेऊन शिकतो. पण माझ्याकडे येणाऱ्या मुलांना मी विनामूल्य शिकवतो. ती 25 वर्ष झालेली असल्यामुळे त्या निमित्तानं आचार्य ही पदवी दिली. तर मी असं ऐकलंय की तुम्ही 42 वर्ष तिथीप्रमाणे शिवजयंती शिवनेरीवर साजरी करण्यासाठी जाता. हे सांगण्याचं किंवा हे नमूद करण्याचं महत्त्वाचं कारण असं की तुम्हाला हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती आणि याच्यात सुद्धा तुमची ती वारी चुकलेली नाही, तुम्ही पालखीनं गेला होतात. काय सांगाल त्याच्याबद्दल? फाल्गुन वद्य तृतीयेला किल्ले शिवनेरीवर आपण शिवजयंती उत्सव तिथीप्रमाणे साजरा करतो. 1980 साली हा उत्सव सुरू झाला आणि 1982 सालापासून मी जातो. म्हणजे शाहीर इंग्यांकडे गेल्यानंतर मग त्या वर्षापासून जे काही आहे ते सलग जातोच. दरवर्षी आम्ही तिथे छान छबिना मिरवणूक काढतो. शिवाजीदेवीची महापूजा होते. जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथे पाळणा होतो, सुंठवडा वाटला जातो आणि शिवकुंजामध्ये सभा होते. सलग तिथे शाहिरी हजेरी लावण्याचा मान आमच्याकडे. माझे गुरुजी एकतर ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी हे त्याचे अध्यक्ष आणि शाहीर इंगे उपाध्यक्ष अशी ती समिती अनेक वर्ष काम करत होती. मग आमच्या गुरुजींच्या आणि बिंदुमाधव जोशींच्या निधनानंतर ती जबाबदारी माझ्याकडे आली. म्हणजे त्यांनी अगोदरच मला जबाबदारी दिली त्या अध्यक्षपदाची. त्यामुळे आता मी तिथला अध्यक्ष म्हणून काम करतो. काही वर्ष अगोदर सचिव म्हणून काम केलं. पण या निमित्ताने असं झालं की गडावर खूप चांगले मान्यवर पाहुणे मला आणता आले. म्हणजे खूप मोठ्या लोकांचा मला सहवास मिळाला. कारण या सगळ्यांना व्यक्तिगत भेट घेऊन आम्ही निमंत्रण दिलं किंवा मग ते गडावर आल्यानंतर जवळून परिचय झाला. आणि यातली काही मान्यवर मंडळी म्हणजे ज्योतिष भास्कर जयंत साळगावकर, आत्ताचे मुख्यमंत्री पण त्यावेळी ते विरोधी पक्ष नेते होते असे देवेंद्र फडणवीस किंवा नितीन गडकरीजी किंवा आत्ता किशोरजी व्यास, माझे गुरु हरिभक्तीपरायण डॉक्टर किसन महाराज साखरे. आणि एवढंच काय 2003 साली त्यावेळेचे गुजरातचे पंतप्रधान आणि आता गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी पण आले. आणि या सगळ्यांशी माझा पर्सनली खूप छान संवाद झाला. पदावर त्या असल्यामुळे थोडा संवाद येते. आणि मोदी साहेबांना तर आणण्याच्या प्रक्रियेमध्ये देखील मी होतो. त्यामुळे मग ते खूप छान सगळ्या गोष्टी माहिती मिळत गेली आणि त्यांच्याशी खूप छान संवाद झाला. म्हणजे अशा अनेक घटना आहेत की शिवनेरी मुळे मला मिळाल्या. आणि एवढ्या आता 1982 पासून म्हणजे आज मी त्याला 44 वर्ष आली. आम्ही एकदाही मी त्याला खाडा नाही केला. एक वर्षी 2016 साली 15 साली डिसेंबरला माझी बायपास झाली आणि 16 सालच्या उत्सवाला मला त्या डोलीतनं न्यावं लागलं. पण एकच वर्ष. तेव्हा सुद्धा तुम्ही थांबला नाही? नाही, थांबलो की मला त्रास होतोय आता मी नाही. ते अलाउडच नव्हतं. म्हणजे आमचं तिथे बिंदुमाधव जोशींनी आणि शाहीर इंग्यांनी घेतलेली एक शपथ आहे गडावरची. जोपर्यंत आम्ही जिवंत असू तोपर्यंत फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंतीला येणार. जर आम्ही गडावर आलो नाही तर आम्हाला श्रद्धांजली व्हायची. हे जर आमच्या गुरुंचं जर वचन असेल तर मला तर काही चॉईसच नाही आणि परवानगीच नाही कुठल्या गोष्टीची. नाही, पण परवानगी नाही ही गोष्ट वेगळी, पण पळवाटा पण शोधलेल्या नाही. कधीच नाही वाटतच नाही असं पळवाट शोधावी म्हणून. म्हणजे माझी बायपास झाली होती. आमच्या घरच्यांनी देखील काही विरोध नाही केला की बायपास झालेली आणि कशाला जायचं. ते पण माझ्यासारखे वेड्यासारखे माझ्याबरोबर असतात. आमच्या सौभाग्यवती असतात. आता त्या नोकरी करतात त्यामुळे एखादं वर्ष त्यांचं कमी जास्त होतं. पण त्या असतात. माझा मुलगा जन्माला आल्यापासून आजपर्यंत आहे. म्हणजे एक वर्ष तर त्याची 10वीची का 12वीची परीक्षा होती. पहाटे आला, गडाच्या पायथ्याशी आला, नमस्कार केला आणि निघून गेला. आता परीक्षा द्यायची.
म्हणजे असं आम्ही एक ठरवलेलं आहे की हे आम्हाला करायचंच आहे, त्यामुळे आम्ही ते करतोच. त्यामुळे दुखणी खुपणी हे काय नाही, आणि ती जबरदस्ती नाही, ती आत्मीयता आहे. नाही आहेच ना, स्वीकारलेलं व्रत आहे. बरोबर, बरोबर. त्याला आम्ही व्रतधारी असं म्हणतो. आणि ज्यांनी व्रत स्वीकारलेलं आहे त्यांनी टाळायचं. मी स्वीकारलंय ना तर मी टाळायचं. म्हणजे खरं तर अशीच माणसं आमची व्रतधारी झाली. शिवनेरीवर खूप काही लाखोंचा समाज असतो असं काही नाही, मोजकीच लोक असतात. पण त्यातली बहुतांशी लोक वर्षानुवर्ष येणारे असतात. वर्षानुवर्षात तोच रिवाज तेच. म्हणजे आपल्याकडे कसं होतं, आपण कुळधर्म कुळाचार करतो. बरोबर. म्हणजे आमच्याकडे आम्ही नवरात्र बसवतो, ते खंडोबाचं तळी भरतो. हे याला आपण कुळधर्म कुळाचार म्हणतो. बरोबर. पित्र पंधरवड्यामध्ये पित्र घालतो, कुळधर्म कुळाचार. तसं माझा कुळधर्म कुळाचार म्हणजे शिवनेरीचा व्रतधारी या नात्यानं फाल्गुन वद्य तृतीयेला गडावर असणं हा माझा कुळधर्म कुळाचार. वा. आणि त्यात आम्ही कधीही खंड पडलेला नाही. आणि मला आता याची खात्री झाली की माझा मुलगा देखील हे पुढे चालवणार आहे. तुमच्या मुलाबद्दल काय सांगाल? होनराज बद्दल काय सांगाल? लहानपणी त्याला मी पाहिलेलं आहे, तो एका डान्स अकॅडमीमध्ये होता, नृत्य शिकायला, आणि तिथे माझ्या मुली पण जायच्या. अँकरिंग असायचं ना त्याच्याकडे, तो बोलायचा, त्याची बोलायची. तेव्हापासूनची त्याची शब्दफेक मी ऐकलेली. अगदी लहान असेल, एक 4-5 वर्षांचा असेल तेव्हापासूनचा. आत्ताच त्याची काय प्रगती आहे? मूळ लहानपणापासून तो आमच्या बरोबर होता, त्यामुळे कलेचा संस्कार म्हणजे कोणाचा विश्वास असो अथवा नसो, मी आयुर्वेदाचा विद्यार्थी आहे, त्यामुळे गर्भसंस्कार हे मी मान्य करतो. आमच्याकडे मान्य आहेत. त्यामुळे तो पोटात आहे हे कळल्यानंतर आम्ही त्याच्यासाठी म्हणून संस्कार करायला सुरुवात केली. कलेतला कुठलाही प्रकार मी सोडला नाही की जो तो पोटात असताना ऐकवला नाही. म्हणजे अभंग, भजन, कीर्तनापासून लावणीपर्यंत रघुवीर खेडकरचा तमाशा मी तंबूत जाऊन दाखवला आमच्या माईंना. तंबूत जाऊन दाखवला. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या. त्यांना सगळ्या प्रकारचं संगीत ऐकवलं, शास्त्रीय संगीत वेगवेगळ्या मंडळींचं ऐकवलं, नारदीय कीर्तन ऐकवली, वारकरी कीर्तन ऐकले, सगळं काही. त्याचा परिणाम असा झाला की उपजत त्याच्यामध्ये कलागुण आहेत असं आमच्या लक्षात आलं. 1.5 वर्षाचा असताना तो वाजवू शकत होता असं आम्हाला कळालं की त्याला कुठेतरी ताल येतोय. मग आम्ही हळूहळू त्याला त्याच्या ह्याच्यातनं पुढे केलं. आणि तुम्ही जसं आता म्हणता, जतीन सरांकडे तो असताना नाचायला तो गेला, पण जतीन सरांच्या लक्षात आलं की त्याचा स्पार्क निवेदनात चांगला, त्याला निवेदनात घातलं. इतका लहान मुलगा पण इतकं सुंदर बोलू शकतो इतक्या मोठ्या जनसागरासमोर. आम्हालाही कौतुक वाटायचं. ते त्यांनी थोडं नाही म्हटलं तरी उपजत आहेच आहे, म्हणजे रक्तात नाही येतं म्हणतात. बरोबर. त्यामुळे तेही आहे. आणि त्यांनी सगळ्या कला शिकला. म्हणजे तो पोवाडा गायला शिकला, ढोलकी वाजवायला शिकला, तबला वाजवायला शिकला, हार्मोनियम उत्तम तो वाजवतो, त्याचं गाणं चांगलं आहे, कीर्तन चांगलं करतो, नारदीय कीर्तन. म्हणजे वर्षातनं 1-2 मोठ्या सुपाऱ्या असतील तर ते घेतो. पण साधारण 7वी 8वी मध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मला गाण्यामध्ये करिअर करायचं. 7वी 8वी मला गाणं हे माझं मेन आहे. मग ठीक आहे, आम्ही तसं त्या दृष्टीने विचार केला. 11वी 12वी त्याचं मराठीमध्ये त्यांनी पूर्ण केल्यानंतर BA संगीतासाठी ललित कलामध्ये प्रवेश घेतला. आणि मग ललित कलामधनं त्यांनी MA पूर्ण केलं. आणि आता तो सृजन सभा या नावाने तो काम करतो संगीतकार म्हणून. काही जुन्या गीतांना परत त्यांनी नवीन चाली दिली आहेत. त्याचं स्वतःचं काही प्रोडक्शनच्या वतीनं तो कार्यक्रम करत असतो. आणि असं छान तो गातोही चांगला, आणि संगीत देणं हा त्याचा आवडीचा छंद आहे. त्यामुळे एक उगवता संगीतकार म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो. आणि माईंबद्दल काय सांगाल जाता जाता? माईंचं असं आहे की म्हणजे एक छोटा किस्सा सांगतो आणि आवडेल तुम्हाला ते. ज्यावेळी आम्ही ज्योतिष भास्कर जयंत साळगावकरांना भेटायला गेलो होतो, त्यावेळी त्यांनी मला पोवाडा गाशी रिक्वेस्ट केली. मग मी त्यांच्या हॉलमध्ये पोवाडा सादर केला. 9-10 मिनिटाचा पोवाडा झाल्यानंतर थांबलो आम्ही. त्यावेळी माझ्याबरोबर साथीला माझे सहकारी शाहीर गणेश दादा टोकेकर आणि माझ्या सौ होते, माई पण होत्या. पोवाडा संपल्यानंतर ते म्हटले की आता याच्या पुढे मी कुठे भाषणाला गेलो तर सांगेल, व्हायचं असेल तर शाहीर व्हा.
असं साळगावकर म्हणतात. बरं, त्यांचा नरम विनोदी स्वभाव बरं का. त्यामुळे म्हटलं दादा तुम्हाला नक्की काय म्हणायचं. मग 2 वेळा विचारल्यानंतर ते म्हणले अरे लेका हेमंता, माझं वय 75, 2000 सालची घटना, माझं वय 75, आजही मी बायको पुढे जी जी करतो, तुझी बायको तुझ्या मागं जी जी करते लेका. किती समर्पक शब्दात ते सांगितलं. म्हणजे जी जी करणं याचा अर्थ, जी जी करण्याचा वेगळा अर्थ आणि इथल्या जी जी करण्याचा अर्थ वेगळा आहे. बरोबर. तो त्यांनी बरोबर शब्दामध्ये सांगितला मला आणि मलाही कळलं. म्हणजे खरं तर आमच्याकडे शाहिराच्या पेक्षा शाहिराच्या झेलकऱ्याला किंमत जास्त आहे. कारण त्याचं पाठांतरही सगळं चांगलं असलं पाहिजे. तो महत्वाचा दुवा आहे. म्हणजे मी जर शाहीर आहे तर मी नुसती मिरवण्यात काय अर्थ नाही. माझ्या मागे झेलकरी असेल तरच मला किंमत आहे. एकट्याने शाहिरी होत नाही. त्यामुळे फडच असला पाहिजे आमचं सगळं. तसं त्यांचं महत्व आहे. त्या लग्न झाल्यानंतर मी जे जे करतो ते ते त्यांनी केलं. आणि खरं सांगायचं तर आमच्या दोघांमध्ये हेल्दी स्पर्धा चालू असते कायम. बर. की तुम्ही हे केलं तर मी ते करेल, तुम्ही ते केलं तर मी ते करेल. त्यांनी MPM केलं. MPM त्यांनी केल्यानंतर मी माझं MA पूर्ण केलं. म्हणजे 2014 ते 16 आत्ता रिसेंटली, म्हणजे शिक्षण सोडलं संपलं होतं. याच्यानंतर खूप काळ गेला. नंतर मी फर्ग्युसन मध्ये रेग्युलर ऍडमिशन घेऊन 2 वर्ष वर्गात बसून MA पूर्ण केलं. त्यांनी MPM केलं की मी माझं एक पुस्तक झालं वंदित तुझो शाहिरा, की लगेच त्यांना पण एक लेख मला मिळाली प्रभात मध्ये, जिद्द म्हणून, की ज्या महिला स्वतःच्या कर्तृत्वावर उभ्या राहिल्यात अशा महिलांवर त्यांनी लेख मला चालवली. ते पुस्तक त्यांनी जिद्द म्हणून प्रकाशित केलं. म्हणजे असं हेल्दी की बाबा तुम्ही ते केलं तर मी हे करेन, मी तुम्ही ते केलं तर ते करेन. आणि हे करता करता त्यांनी नारदीय कीर्तनही शिकल्या. कारण मी नारद मंदिर म्हणून एक आपली कीर्तनाची खूप मोठी जुनी संस्था आहे. त्या संस्थेवर विश्वस्त म्हणून असल्यामुळे आमचा त्या संस्थेत सगळी माहिती असल्यामुळे मग त्या कीर्तनाकडे वळल्या. आणि म्हणजे त्यांनी त्यांचं ठरवलं की माझं लाईफ मिशन काय असेल. जसं माझं शाहिरी हे लाईफ मिशन आहे तसं त्यांचं लाईफ मिशन नारदीय कीर्तन हे आहे. आणि त्या करतील. आणि मुलीचं लग्न झालेलं असल्यामुळे तिला आम्हाला खूप काही फोर्स करता येत नाही तू या क्षेत्रात. ती पण पोवाडे गाते. बर. तुम्ही जेव्हा एकत्र बसता 3 जण तेव्हा नक्की चर्चा काय असतात? फक्त गाण्याच्या? आम्ही 3 जण घरात असतो त्यावेळी एकतर आमच्या चर्चा कार्यक्रमांवरनं चाललेल्या असतात. कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या कार्यक्रमांना जातो. शाहिरी मुलाखत संपूच नये असं वाटतंय. म्हणजे इतकं अगाध तुमच्याकडे ज्ञान आहे आणि खूप छान माहिती मिळाली आहे ह्या शाहिरीबद्दल, किंवा फक्त लोककला या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं जायचं, पण ती पण सोपी नाही आहे. आणि निरंतर तुम्ही कार्य करत आहात आणि असंच कार्य तुमच्या हातून अनेक वर्ष नवीन पिढी घडावी तुमच्या हातून, ही शुभेच्छा. आणि आल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. जी धन्यवाद. वंदे मातरम.